नमोऽस्तुते महादेवी शिवे कल्याणि शाम्भवी प्रसीद वेदविनुते जगदंब नमोऽस्तुते। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या अशा भागात आलेलो आहोत ज्याचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर नेहमी चर्चेमध्ये राहिलेलं असं, भले ते राजकीय असो, क्रीडा विषयक असो, शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा कोणत्याही बाबतीत। तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव, जुनं उस्मानाबाद जे आत्ताचं धाराशिव। तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे, ते म्हणजे तुळजापूर। तब्बल 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं आणि मोठं शक्तिपीठ मानलं जाणारे हे तुळजापूरच्या दर्शनाला आज आपण आलेलो आहोत। त्रेतायुगामध्ये राम असतील किंवा कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांना लढण्याचं सामर्थ्य, बळ देण्याचं कार्य ज्या आईने केलं, असं आई तुळजाभवानीचं दर्शन आज आपण घेणार आहोत। तर माझ्याबरोबर आज माझा मित्र चरण, जो प्रॉपर इकडचाच आहे, तो आपल्याला भरपूर अशी काही माहिती देईल आणि त्याबरोबर आपण हे आज मंदिर एक्सप्लोर करणार आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा। जय हिंद, जय महाराष्ट्र। जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया एकाप्यनेकरूपासि जगदंब नमोऽस्तुते। मंडळी, महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्वाचं आणि मोठं शक्तिपीठ मानलं जाणारं असं तुळजापूरच्या देवस्थानाच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। तर हे तुळजापूरचं जे देवस्थान आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत। सर्वशक्तियुते नन्ते जगदंब नमोऽस्तुते। विविधारिष्टशमनी त्रिविधोत्पातनाशिनी। तुळजापूर मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। खूप अशा ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे आपलं शक्तिपीठ आहे आपल्या महाराष्ट्रातलं। भरपूर राजे राजवाडे जे आहेत त्यांची कुलदेवता म्हणून तुळजाभवानी मातेकडे पाहिलं जातं। आणि या ठिकाणी प्रवेश करताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की अनेक राजांच्या नावावर प्रवेशद्वार आहेत। फॉर एक्झाम्पल शहाजीराजे प्रवेशद्वार, निंबाळकर प्रवेशद्वार। तर त्या राजांनी त्या वेळेला प्रवेशद्वार बांधलेलं आहे। हे जे मंदिर आहे, तर मित्रांनो, जे 13व्या शतकापर्यंत या मंदिराचे पुरावे सापडले जातात। तर आपण या मंदिराचा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मग चला। प्रसीद करुणा सिंधो त्वत्तः कारुणिकोपरा यतो नास्ति महादेवी जगदंब नमोऽस्तुते। तुम्ही हा जो दगड पाहिला असेल, तुम्ही ऐकलं असेल, चिंतामणी दगड। चिंतामणी दगड याला म्हणतात। याचा अर्थ असं की तुमचं चिंतेचं हरण करणारं दगड। काही भाविक पाहिले असतील की त्या भाविकांच्या हातामध्ये एक टोपली असते आणि त्या टोपलीमध्ये एक लहान मुलाचा बाहुला किंवा लहान मुलाची एक प्रतिकृती तयार केलेली असते। तर हाच प्रश्न आम्हाला सुद्धा पडला आणि या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आम्ही एका भाविकाला जेव्हा विचारपूस केली, तर त्या भाविकाने आम्हाला सांगितलं की ही जी बाहुलं असतं ते एक नवस मागितलेलं असतं, की आईकडे असं नवस मागतात की आम्हाला सुद्धा एक छोटा परशुराम आमच्या पदरात दे, असे ते नवस असतो। तुळजापुरवासिन्या देव्यः स्तोत्रमिदं परं यः पठेत् प्रयतो भक्त्या सर्वान् कामांस आप्नुयात्। तर मित्रांनो, मस्त आहे की तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढे सांगलीच्या दिशेने जाणार आहोत। तर आई भवानीचं दर्शन घेतलं, तिचा आशीर्वाद आपल्या सगळ्या लाडक्या लेकरांच्या पाठी कायमचा असतो आणि इथूनही पुढे राहील। तर मी तुळजाभवानी मातेकडे महाराष्ट्रातले शेतकरी असतील किंवा कामगार वर्ग असतील वगैरे, या सगळ्यांसाठी मी त्यांचं भलं व्हावं, शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा। आपल्या बळीराजा सध्या त्याच्यावर खूप संकट चालू आहेत, सरकार काय लक्ष देईना। आईला तर म्हटलं तू तरी त्यांच्या लेकरावर तुझा हात आशीर्वाद असू दे, ही अशी मागणी केलेली आहे। आणि या व्ह्यूअर्सच्या प्रत्येकाच्या घरात सुख सौभाग्य नांदो हीच देवीचरणी प्रार्थना। आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.